IAS ऑफिसर असल्याचा बनाव करत आपला फायदा करून घेतल्याचा, सरकारी सुविधांचा वापर करून घेतल्याची अनेक प्रकरणं आपण पाहिली। पण छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणानं पोलिसांनाही चक्रावून सोडले। नकली IAS ऑफिसर बनून ही महिला 6 महिने 5 स्टार हॉटेलमध्ये राहत होती। पण जेव्हा तिच्या रूमची झडती घेतली गेली तेव्हा तिच्या बॅगेमध्ये अशा काही गोष्टी समोर आल्या की पोलिसही पाहत राहिले। धक्कादायक गोष्ट म्हणजे या महिलेचं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानी कनेक्शनही समोर आले। एकंदरीतच प्रकरण काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। कल्पना त्र्यंबकराव भागवत 45 वर्षाची ही महिला IAS ऑफिसर म्हणून मिरवत होती। यातच छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील अँबॅसिडर या 5 स्टार हॉटेलमध्ये ती आपल्या आईसोबत राहत होती। दिवसाला 7,000 रुपये भाडं या हॉटेलचं होतं। त्याआधी कल्पना आणि तिची आई दोघीच चिनार गार्डन येथील C13 क्रमांकाच्या 1 BHK फ्लॅटमध्ये राहत होत्या। मात्र 2020 साली तर तिने तो फ्लॅट सोडून दिला। तेव्हापासून तिथे कोणीच राहत नाही। तिने केवळ सेल्फ डीड जमा करून उर्वरित कागदपत्र सोसायटीकडे जमा केलेली नाहीत। तिने विद्यापीठाची नोकरी सोडल्यानंतर UPSC उत्तीर्ण असल्याचा दावा करून IAS ऑफिसर असल्याचं भासवलं। पण संशयाच्या आधारे सिडको पोलिसांनी कारवाई करत तिच्या खोलीची झडती घेतली तेव्हा महिलेच्या बॅगेमधून 2017च्या UPSC निवड यादीची एक प्रत आढळली, ज्यात तिचं नाव 333व्या क्रमांकावरती होतं। मात्र छाननीमध्ये ही कागदपत्र सुद्धा बनावट असल्याचं समोर आलंय। या बॅगेमध्ये एक आधार कार्ड सापडलं आणि या आधार कार्डवरचं सुद्धा खाडाखोड केल्याचं स्पष्ट झाले। याच बनावट कागदपत्रांच्या आधारे तिने मुक्काम ठोकल्याचं समोर आले। माहितीनुसार कल्पना ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा राहत होती। तिचा मित्र अफगाणिस्तानचा आहे जो तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे। चौकशीत तिच्या बँक अकाउंटमधून अफगाणिस्तानमधील तिचा बॉयफ्रेंड अशरफ खलील आणि पाकिस्तानमधील त्याचा भाऊ यांच्या दोघांच्या खात्यांमधून मोठी रक्कम आल्याचंही समोर आले। तिच्या मोबाईलमध्ये आढळून आलं आहे। अशरफ 6 महिन्यांपूर्वी शहरात येऊन गेला होता। SMF मैदानावरती एक भव्य प्रदर्शन लागलं होतं। या ठिकाणी अशरफनं त्याचा ड्रायफ्रूटचा स्टॉल लावला होता। तेव्हाच कल्पना त्याला भेटल्याचं तपासात समोर आले। अशरफ दिल्लीमध्ये 7 वर्षांपासून राहतो। त्याला 6 भाऊ असून त्यातला एक भाऊ हा पाकिस्तानमध्ये राहत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। आणि पाकिस्तानमध्ये राहणारा हा भाऊ भारतात व्हिसा मिळवण्यासाठी दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतात येण्याच्या अर्जांचे फोटो, कागदपत्रही कल्पनाच्या मोबाईलमध्ये सापडून आली आहेत। सदरील महिला ही जयपूर दिल्लीला सातत्याने गेल्याचंही समोर आले। ती दिल्लीच्या पॉवर मिनिस्ट्रीमध्येही अनेकांना भेटली। गृह विभागातही अनेकांना भेटल्याचा तिने दावा केलाय। महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना भेटल्याचाही तिचा दावा आहे। ज्यांना व्हिसा मिळत नाही किंवा मोठ्या बदल्या ज्यांना हव्या आहेत त्यांना ती आश्वासन देत होती। अनेकांना तिने आश्वासन दिल्याचंही स्पष्ट झाले। पुण्यातील एका माजी कुलगुरूनं तिनं बेस्ट IAS अधिकारी असल्याचं, सामाजिक काम केल्याचं सर्टिफिकेटही तिच्याकडे आहे। तिने हे बनवलं की खरं आहे की खोटं याचा तपास देखील सध्या पोलीस करतायत। या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणी सोशल मीडियावरती पोस्ट लिहून याबाबतची कागदपत्र अपलोड केली आहे। बनावट ओळखपत्र देऊन हॉटेलमध्ये राहिल्याप्रकरणी तिच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तिला अटक केली आहे आणि सध्या ATS आणि IB कडून या महिलेची चौकशी सुरू आहे। पण हे प्रकरण फसवेगिरीच्याही पलीकडे असल्याचा पोलिसांचा संशय आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।